नमस्कार. अनुसूचित जातीमधील आरक्षण उपवर्गीकरणाचं जी प्रक्रिया सुरू आहे ती सामाजिक न्यायाला धरून असायला हवी असं आमचं सगळ्यांचं मत आहे. परंतु ती सामाजिक न्यायाला धरून नाही, ती कदाचित ती राजकीय न्यायाला धरून आहे की काय अशी चर्चा संबंध महाराष्ट्रभर आणि आमच्यामध्ये सगळ्यामध्ये संशय आहे. हे असे प्रकार कालही होते, आजही होते आणि याच्या पुढे सुद्धा कदाचित होतील की काय असाही संशय आमच्या मनामध्ये निर्माण आहे. आता काल कसं म्हणत असाल तर 1975मध्ये पंजाब सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय ग्यानी झैल सिंग साहेब जे दिवंगत आहेत, त्यांनी 1975 आपल्या सरकारमध्ये जे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा घाट त्यावेळी त्यांनी 1995मध्ये घातला आणि 2 गटामध्ये त्यांना 20% आरक्षण देत आहे. त्यांनी 10% विभागणी त्यावेळी केली आणि एक गट जो होता तो मागासले होता आणि एक होता तो पुढारला असं त्यांचा समज झाले. वास्तविक मागणी कुणाची नव्हती, तर तिथल्या सरकारने केवळ राजकीय हेतूने ते प्रेरित केलं गेलं असे इतिहासकार सांगतात आणि जाणकार सांगतात. त्यातला एक गट जो शिरोमणी अकाली दल यांच्यावर होतं आणि आपल्या लोकांची तिथल्या लोकांची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळतो आणि त्याचीच नंतर अनेक राज्यामध्ये ओढली गेली आणि आजची घडीला महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण असं घडतंय. आता महाराष्ट्रामध्ये घडतंय तर कोणाचीच मागणी नव्हती, मग हे का झालं तर कदाचित मागाशी म्हटलं हे राजकीय हेतूने प्रेरित आहे का. ते तसं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूळ संकल्पना आरक्षणाची दिली त्याला छेद देणारे आहे. मुळात जो अनंत बदर समितीचा अहवाल आहे तो अहवाल प्रसिद्धच झाला नाही. तो प्रसिद्धसाठी सगळ्या जनतेसमोर ठेवायला हवा होता. मग जनता जी अनुसूचित जातीमधील जे 59 जाती आहेत त्यातली एकच आमचे जे मातंगणी मांग बांधव आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांच्यावर अन्याय होतो ते मागणी पण 58 जातीतील लोक त्याच्यावर आक्षेप घेतला होता की आपली मतं मांडली असती. तो अहवालच तो गुलदस्ता आहेत. दुसरं तुम्हाला सांगतो, RT म्हणून एक संस्था आहे, त्याचे जे डायरेक्टर आहेत ते सुनील वारे साहेब आहेत आणि तिथं अन्य जे 5 आहेत ते संचालक एकाच कॅटेगरीतले आहेत. मग एकाच कॅटेगरीतली माणसं अन्य 58 जातीच्या लोकांना कसा काय न्याय देतील. आता आमच्या मांग बांधवांचा विकास होण्यासाठी RTला डायव्हर्ट करण्यासाठी त्यांना RTला डायव्हर्ट करण्यासाठी RT दिली. मग RTच्या माध्यमातून किती विकास झाला, तिथल्या आमच्या मांग बांधवांना किती सवलती दिला, त्यांचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक किती विकास झाला हेही जाहीर व्हायला पाहिजे होतं. जसं आमच्या लोकांसाठी महात्मा फुले विकास महामंडळ आहे तसं त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळ त्यातून किती उद्योजक निर्माण झाले, किती लोकांनी रोजगार घेतलाय, ह्याही गोष्टी प्रसिद्धीस आल्या पाहिजे होत्या. याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही प्रसिद्धीस आलेलं नाही, लोकांपर्यंत ह्या गोष्टी गेले नाही. त्याच्यामुळे काय झालं, हे संशयाची पाल चुकते. तुम्ही आम्हाला दाखवतच नाही ना तुम्ही काय करणार आहात, मग आम्ही आक्षेप कुठल्या गोष्टीवर घ्यायचे. म्हणून आमची सरकारला अशी मागणी आमची सरकारकडे की जो अहवाल आहे तो तुम्ही अहवाल स्वीकारू नका आणि जसं मागाशी म्हटल्याप्रमाणे इम्पिरिकल जो डाटा आहे तो तुम्ही अगोदर गोळा करा. ते गोळा केल्याशिवाय तुमच्या आकडेवारी येणार नाही. खरं तर आम्ही संख्येने आम्ही मोठे आहोत खूप, पण आम्ही असं कधी म्हटलं नाही. आता मी सिंधुदुर्गातलं उदाहरण सांगतो. आमचा चर्मकार बांधव आमच्याबरोबर या लढाईमध्ये आमच्या महाराष्ट्रभर आमच्यावर आहेत, पण चर्मकार बांधव आमचे शैक्षणिक याच्यामध्ये नोकऱ्यामध्ये फार पुढे गेलेले आहेत. पण आम्ही असं कधी म्हटलं नाही बौद्ध आणि महाराज की त्यांनी आमचं आरक्षण खाल्लं. पण आम्हाला याचं अभिमान आणि गर्व आहे की SC मधली कुठल्या तरी कॅटेगरीला हुशार माणसाला ते मिळतं, जो याच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या पुढे त्याला नोकरी मिळते. आता राजकीय म्हणत गेल्या तर 29 आमदारापैकी बौद्ध आणि महारमध्ये किती आहेत, अगदी 10च्या आत असतील. पण सर्वाधिक आमच्या चर्मकार समाजाचे आमदार आहेत, सर्वाधिक आमदार मातंग समाजाचे आहेत. पण आम्ही असं कधी म्हटलं नाही की त्यांनी खाल्लं. आम्ही जो बाबासाहेबांनी समतेचा लढा आम्हाला दिलाय किंवा तो कसा दिलाय तो घेऊन आम्ही पुढे चालतोय. म्हणून आमच्या गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की जो अन्यायकारक जो अनंत बदर समितीचा अहवाल आहे आणि उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जो आमचा सामाजिक सलोखा आहे, जी आमची एकात्मता आहे, आमची समता आहे, आमची बंधुता आहे, जो आम्ही एकमेकाला न्याय देतो एकमेकांना, ती कुठंतरी भविष्यामध्ये संपुष्टात येईल आणि ह्याचे विपरीत परिणाम आगामी काळात महाराष्ट्र आणि देशभर होणार. कारण महाराष्ट्रातील अनुसूचित जातील ती जी आमची लोक आहेत ती फार अभ्यासू आहेत, ही चळवळीतील लोक आहेत. भविष्यात याचे विपरीत परिणाम सगळ्याच गोष्टीवर होणार आहेत. याचा विचार राज्य सरकारने करावा. हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे की हा अहवाल तुम्ही स्वीकारू नये. जसं बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिले ते निरंतर तुम्ही ठेवा. हा समाज नेहमी तुमची आठवण ठेवेल. धन्यवाद. संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हे एकत्र आलेले आहोत आणि शासनाने निर्धारित केलेल्या उपवर्गीकरणाच्या भूमिकेबाबत संविधानिक हितकारणी महासंघाची भूमिका ही आज आम्ही स्पष्ट करत आहोत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या उपवर्गीकरणाला संविधानिक हितकारणी महासंघाचा पूर्णतः विरोध आहे. याचं कारण असं की उपवर्गीकरण हे असंविधानिक आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या पद्धतीने उपवर्गीकरण करा असे आदेश दिलेले असले तरीही उपवर्गीकरण यासाठी आवश्यक असणाऱ्या जे जात जनगणना आहे ती जात जनगणना 1932 साली इंग्रजांच्या काळात झालेली आहे. त्यानंतर मात्र आजपर्यंत 2026पर्यंत ही जात जनगणना झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक जातीचा डाटा जो आहे तो महाराष्ट्र सरकारकडे आहे असं आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत जातीची जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. आणि जात जनगणना झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेवटच्या व्यक्तीला शेवटच्या घटकाचा विकास होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण हे होता कामा नये ही संविधानिक हितकारणी महासंघाची भूमिका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय संघटना आहेत त्या सगळ्यांना आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की नजीकच्या काळामध्ये या उपवर्गीकरणाच्या विरोधात एक उपवर्गीकरण विरोधी इशारा परिषद ही या जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यासाठी या संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संघटनांनी सहभागी व्हावं. त्यांच्या सहभागानंतर या परिषदेची तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 जूनपासून संविधानिक हितकारणी महासंघ हा प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा करणार आहे आणि त्यातून उपवर्गीकरण विरोधी भूमिका ही या जिल्ह्याची आम्ही मांडणार आहोत. तो अनुसूचित जातीतील जो उपवर्गीकरणाचा घाट शासनाने घेतलेला आहे तर या उपवर्गीकरणाच्या संदर्भात अनुसूचित जातीतील ज्या विविध घटकामध्ये जे विभाजन होणार आहे आणि अशा प्रकारचं विभाजन होऊ नये, अनुसूचित जातीतील सर्व घटक जे आहेत सर्व उपजाती ज्या आहेत त्या एकसंघ राहाव्यात या दृष्टिकोनातून शासनाने हा निर्णय घ्यावा आणि उपवर्गीकरणाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीनं आम्ही तीव्र विरोध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक इशारा परिषद घेत आहोत. इशारा परिषदेच्या माध्यमातून या उपवर्गीकरणाचे फायदे काय तोटे काय या संदर्भात निश्चितपणे विश्लेषण होईल आणि आगामी भूमिका ही रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आपले प्रयत्न चालू राहतील. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक